भजन करू. झाडाचे एकूण 2 प्रकार आहेत. एक म्हणजे रामकाठीची बाबा. अहो बाबा असं खाली अंधार पाडू नका हो. झाडाचे एकूण 2 प्रकार आहेत. एक म्हणजे रामकाठीची बाबळ असं ताट बाबळीचं सांगते, आणि दुसरं म्हणजे सूर्यफुलाचं झाड असं मावळ पडतो ना चिकूट, तसं करू नका. ताट हातावर करा. लोकांना 2 मिनिटं आपला कीर्तनकार म्हणून असं हात पाठिंबा काढून घेऊन लोकांना इतकं काम करायला, त्या शरीराकडून इतकं काम करायला वेळ आहे. लोकांना बांध कोरायला टाइम आहे. बरोबर आहे का नाही बापू? बापू मला 4 वर्ष झालं सांगते महाराज, बांध लोक लई कोरते तो कीर्तनातून बोला, पण आता तुम्ही पाहिल्यानंतर मला हे आठवला नव्हता. 4 वर्ष झालं सांगते पण तो योग आला नव्हता. लोकांना बांध पकडायला टाइम आहे. लोक म्हणते जरा तिकडे जाऊ दे तुम्ही अलीकडे आणलाय बांध, असा हात करायला टाइम. हात वर करा. याच हातून आपण सांगतो ना परत तर मी असं घालावले तोपर्यंत एवढं करायला टाइम आहे. पण ज्या भगवान परमात्म्यानं आपल्याला 3.5 हाताचा नरदेह दिला, त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे का नाही? आता प्रामाणिकपणानं जर चिंतन केलं तर 10 मिनिटात कीर्तन सुटलं. महाराज दुसऱ्या दिवसाचं तांबडं फुटलं तरी पण अजून नाही कीर्तन सुटलं. तसं काय होत नाही असं वाटत असेल तर ताट हातवर करा. मी पुढं म्हणतो, तुम्ही मागं म्हणा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा